माझे नाव किशोर अशोकराव खरात, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना या गावचा मी रहिवासी आहे. मला 6 जानेवारी 2024 या दिवशी समजले की किडनीचा आजार आहे. तो माझ्यासाठी शॉक होता, कारण की सगळं टाईम टू टाईम करणारं मी असं व्यक्तिमत्व आहे. सर्व गोष्टी वेळच्या वेळेवर करतो, तरीसुद्धा तो शॉक बसला. त्यानंतर सर्वप्रथम ज्यावेळेस किडनीच्या आजाराबद्दल माहिती मिळाली तर कोणाचे नाव जर समोर आले असेल तर ते फक्त आणि फक्त सचिन सोनी सरांचं. परंतु सुरुवातीलाच सगळ्या गोष्टी मन मानण्यास तयार नव्हतं. मग डायलिसिस मी जालन्याला केली. डायलिसिस केल्यानंतर सचिन सरांचा फॉलोअप घेतच होतो. त्याप्रमाणे डोनरचे मी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या टेस्ट असतील त्या केल्या. त्यानंतर सचिन सरांनी मला ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला. त्यानुसार सर्व प्रोसिजर झाल्या व 28 मार्च 2024 या दिवशी माझं ट्रान्सप्लांट सक्सेसफुल झालं. ट्रान्सप्लांटच्या पूर्वीची लाईफ आणि नंतरची लाईफ टोटल चेंज होऊन जाते, कारण की सुरुवातीला डायलिसिसचा भयंकर असा त्रास, 3-4 तास वेळ जातो. ते ब्लड आपण आपलं बघतो, सगळ्या मशीन्स वगैरे सिस्टम्स, यामुळे इम्युनिटी पॉवर लो होते, HB लो होतो. या सगळ्या गोष्टीचा आपल्या आरोग्यावरती परिणाम होतो, मानसिकतेवरती परिणाम होतो आणि तो त्रास नको इथपर्यंत माणूस जातो आणि शेवटी नको ते विचार करायला लागतो. परंतु ट्रान्सप्लांट झाल्यानंतर पूर्वी जसं माणूस आयुष्य जगत होता त्याच पद्धतीने आताही जगतोय. मला आता ट्रान्सप्लांट होऊन 2 महिने पूर्ण होत आलेले आहेत. कसल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. त्याबरोबर सचिन सोनी सर आणि मेडिकवर हॉस्पिटल यामधला स्टाफ अतिशय उत्कृष्ट प्रकारचा आहे. पेशंटला कसल्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही याची काळजी व्यवस्थित घेतली जाते. सर्व प्रकारची स्वच्छता, वेळोवेळी आरोग्याबद्दलच्या सूचना तंतोतंत दिल्या जातात व त्या पाळल्या जातात. माझं तर प्रत्येकाला हेच सांगणं असेल की ट्रान्सप्लांट जर करायचं असेल तर सचिन सोनी सरांचा कडे यावं, त्यांचं मत घ्यावं आणि त्यांचा फॉलोअप पाळत राहावं. धन्यवाद.